भारताच्या इतिहासात अनेक महान पुरुषांनी समाजासाठी कार्य केले. त्यापैकी सर्वात तेजस्वी नाव म्हणजे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. भारतीय समाजात समता, बंधुता आणि स्वातंत्र्याचा दीप प्रज्वलित करणारे महामानव. ते एक व्यक्ती नव्हते, तर ते एक विचार, एक प्रेरणा आणि एक आंदोलन होते. या देशातील शोषित पीडित दलितांचे नेते होते. ते रात्रंदिवस बहुजन हितासाठी व बहुजन सुखासाठी झटले. डॉक्टर बाबासाहेबांचा जन्म 14 एप्रिल 1891 मध्ये मध्य प्रदेशातील महू या गावी झाला. ते लहानपणापासून बुद्धिमान आणि अभ्यासू होते. शाळेमध्ये त्यांना पाणी पिण्याची व वर्गात बसण्याची परवानगी नव्हती. जातीय भेदभाव सहन करूनही त्यांनी शिक्षण सोडले नाही. त्यांनी मॅट्रिक झाल्यावर एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्यानंतर त्यांनी अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये उच्च शिक्षण घेतले. त्यांनी कायदा, अर्थशास्त्र, समाजशास्त्र या विषयांवर उच्च पदवी मिळवली. ते भारतातील पहिले दलित व्यक्ती होते. त्यांच्याकडे सर्वोत्कृष्ट विद्यापीठाची पदवी होती. भारत स्वतंत्र झाल्यावर संविधान तयार करण्याची जबाबदारी बाबासाहेबांकडे देण्यात आली. त्यांनी सर्व धर्म, जाती आणि स्त्री-पुरुषांना समान हक्क देणारे भारतीय संविधान तयार केले. त्यामुळे त्यांना भारतीय घटनेचे शिल्पकार म्हटले जाते. बाबासाहेबांनी आयुष्यभर अस्पृश्यता, अन्याय, विषमता याविरुद्ध लढा दिला. समाजातील अन्यायकारक प्रथांविरुद्ध लढा दिला. समाजातील दुर्बल घटकांना आत्मसन्मानाने जगण्याचा अधिकार दिला. तसेच त्यांनी महिलांच्या हक्कासाठी व शिक्षणाच्या प्रसारासाठी आणि समाजातील समतेसाठी रात्रंदिवस लढा दिला. 14 ऑक्टोबर 1956 या दिवशी बाबासाहेबांनी घोषणा केली की मी हिंदू म्हणून जन्माला आलो, पण मी हिंदू म्हणून मरणार नाही. त्या दिवशी त्यांनी हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्म स्वीकारला आणि लाखो अनुयायांना समतेचा आणि शांतीचा मार्ग दाखवला. 6 डिसेंबर 1956 या दिवशी केवळ दलितांचाच नव्हे, तर प्रत्येक माणसाच्या आयुष्याचा दुःखाचा दिवस. या दिवशी विद्वत्तेचा मेरुमणी, विचारांचा ज्वालामुखी शांत झाला. समस्त दलितांच्या न्याय या हक्कासाठी अहोरात्र लढणारा चंदनाच्या चितेवर शांत झोपी गेला, पुन्हा कधी न उठण्यासाठी. आजही त्यांचे विचार, शिक्षण आणि कार्य समाजाला नवी दिशा देतात. त्यांचा संदेश होता, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आजही ते प्रत्येक भारतीयांसाठी प्रेरणादायी आहेत.